नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये विविध पदांसाठी ही पदभरती होत आहे. त्याकरता महिला पुरुष दोघेही अर्ज करू शकणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी कोणतीही परीक्षा नाही किंवा कोणतेही फिजिकल नाही. थेट मुलाखत घेऊन तुमची या पदासाठी निवड होणार आहे. तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता. परंतु मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदाची माहिती, त्यासाठी मिळणारे वेतन, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया व अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यामुळे कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती करतो, तुम्ही जर आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपले प्रश्न, आपली समस्या विचारू शकता. आपल्याला लगेच प्रतिसाद मिळेल. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण इंडियन इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट ऑफ मुंबई यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो आहोत, ज्यामध्ये सरळ सरळ आपण पदांविषयीची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, सिनियर मॅनेजर इन्फ्रास्ट्रक्चर या पहिल्या पदासाठी ही पदभरती होत आहे. टोटल या पदाची एक जागा या ठिकाणी भरल्या जात आहे. 7व्या वेतन आयोगानुसार लेवल 12चं पे स्केल तुम्हाला या पदासाठी असणार आहे. वयाची जी अट आहे मित्रांनो, ती 50 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. शिक्षण पात्रता काय लागणार आहे, तर सिव्हिल इंजिनिअरिंगमधून तुम्ही 60% गुण घेऊन मास्टर डिग्री उत्तीर्ण केलेला असाल आणि 10 वर्षाचं रिलेव्हंट फील्डमधलं तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल, गव्हर्नमेंट किंवा पब्लिक सेक्टरमधलं, तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर मित्रांनो, सिनियर मॅनेजर करिअर डेव्हलपमेंट सर्व्हिसेस या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे. या पदाची एक जागा या ठिकाणी भरल्या जात आहे. 7व्या वेतन आयोगानुसार लेवल 12चं पे स्केल तुम्हाला या पदासाठी असणार आहे आणि जी वयाची अट आहे ती 50 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे. तर शिक्षण पात्रता या पदासाठी अर्ज करण्याकरता कशा प्रकारची लागणार आहे, तर बघा मित्रांनो, MBA PGDM मॅनेजमेंटमधून तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री 60% गुण घेऊन उत्तीर्ण केलेला असाल आणि 10 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स रिलेव्हंट फील्डचा सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर मॅनेजर सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर या तिसऱ्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे आणि या पदाची टोटल एक जागा इथे भरल्या जात आहेत. 7व्या वेतन आयोगानुसार लेवल 10चं पे स्केल तुम्हाला या पदासाठी असणार आहे आणि या पदासाठी अर्ज करण्याकरता 45 वयाची अट इथे देण्यात आलेली आहे. आणि या पदासाठी शिक्षण पात्रता काय लागणार आहे, तर सिव्हिल इंजिनिअरिंगमधून तुम्ही BE BTech झालेला असाल 60% गुण घेऊन किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमधून मास्टर डिग्री जरी तुमच्याकडे असेल तरी सुद्धा तुम्हाला या पदासाठी अर्ज करण्याकरता प्राधान्य दिलं जाणार आहे आणि मिनिमम 10 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला रिलेव्हंट फील्डमधला या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या तिसऱ्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर मॅनेजर IT या शेवटच्या पदासाठी ही पदभरती या ठिकाणी होत आहे. या पदाची एक जागा इथे भरल्या जात आहे. 7व्या वेतन आयोगानुसार लेवल 10चं पे स्केल तुम्हाला या पदासाठी असणार आहे आणि वयाची अट 45 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. शिक्षण पात्रता या ठिकाणी कशा प्रकारची लागणार आहे, तर कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यामधून तुम्ही BE BTech झालेला असाल आणि या ठिकाणी 10 वर्षाचा रिलेव्हंट फील्डमधला एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारची पात्रता या सर्व पदांकरता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या दिलेल्या पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी इलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. तर अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी सादर करायचा, तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. IIM मुंबई या विभागाच्या दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज सादर करायचा आहे. तर 28 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे आणि या पदासाठी अर्ज करण्याकरता मित्रांनो, अर्ज फी किती लागणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. तर बघा, नॉन रिफंडेबल ही ॲप्लिकेशन फी असणार आहे. ₹590 या ठिकाणी ही फी लागणार आहे. तर जनरल OBC कॅटेगरीतील उमेदवारांकरता ₹590 या ठिकाणी फी इथे देण्यात आलेली आहे. तर SC ST दिव्यांग यांच्याकरता ही फी एक्झॅम्प्टेड केलेली आहे. तर ₹590 जी ही फी आहे मित्रांनो, ती फक्त OBC जनरल EWS कॅटेगरीतील उमेदवारांकरता या ठिकाणी लागणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना या ठिकाणी ऑनलाईन माध्यमांचा वापर करून तुम्हाला ही फी या ठिकाणी भरावी लागणार आहे. तर या पदासाठी कोण पात्र असणार आहे, तर भारतातील सर्व नागरिक या पदासाठी अर्ज करण्याकरता या ठिकाणी इलिजिबल आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, सर्व माहिती अर्ज सादर करण्याबाबत, या भरतीबाबत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या सर्व सूचना तुम्ही या ठिकाणी वाचून या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता.
तर अशा प्रकारची ही पदभरती आहे मित्रांनो. त्याची जाहिरात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.